रामकृष्ण हरी लक्ष्मी पकवाज मेकर तिसगाव या ठिकाणी सध्या आपण आता 5.5 इंची टिपचे पकवाज आहेत. टिपचे काळे 4 काळे 5 यांना आपण आता पुढा बांधत आहे. या पुढ्या बांधण्याची तुम्ही एक सिस्टीम बघा कशी. आता याला नाकं टोचायचे. तर मी पहिले 7 नाकं टोचलेत. 48 घरी नाकं टोचायचे. 48 नाकं टोचलेत. 48 नाकं टोचलेत. तर हा पदर असा घ्यायचा. असा एक माळू म्हणून आहे. एक बारीकशी वाती असते पुढे बांधायची. ती अशी घ्यायची. अशी मोजायची. थोडीशी आपण त्याला कट मारायचा आपण. कट मारल्यानंतर कट मारल्यानंतर हा पाण्यामध्ये टाकायचा बंडल. थोडासा अजून जरा भिजला नाही तरी सुद्धा बरं आहे. मध्यम भिजलाय. आता टोक करून घेऊ आपण याला. आपल्याकडे राफी आहे कात्रीला धार असल्यामुळे आपण कात्रीने टोक करायचा. आता ही टोक तयार झाली. त्याला थोडीशी जरा हातोडी जरा एकसारखी थोडीशी जरा करायची. थोडासा डाटा घ्यायचा. थोडासा असा हातावर लावायचा. थोडीशी नरम होत असते वाटी. सरासर ओवल्या जातं. पहिला पदर कुठं घ्यायचा. दाबण घ्यायचं. म्हणजे याला आम्ही सुगा म्हणतो. मध्ये दाबण म्हणतोय. असं करायचं. आता पहिला पदर असा घ्यायचा. पहिले 2 पदर पालती टाकायची. 2 पदर पालती टाकले की दुसरा एक पदर पालता टाकायचा. या ठिकाणी हे असं करायचं. याला गोवल्यानंतर काही असं करत जायचं. झालं. आता आपण थोडीशी वादीची आता भरती लावायची. असे लावायचं. आता आपण याला थोडीशी असे तुकडे घ्यायचे. 4 तुकडे अशी या मापाने
ही करायची. एक थोडासा एक नवा तुकडा बघायचा, नवा एक तुकडा लावून टाकायचा, अजून ताकद वाढते पुड्याची थोडासा. हा बघा, पहिला पार्ट बघा कसा लावतो बघा. हा पहिला पार्ट असा आहे घ्यायचा, दुसरी भर परत असा आहे करा, दुसऱ्या पदरला एक वाढायचं, एक तिसऱ्या पदरला एक बघायचं, गजरा किती जाड आहे किती पातळ बघायचं, ते अंदाज येतो. आता हा गजरा मध्यम झाला, एक थोडासा बारीक बारीक लावायचा, थोडीशी बारीक लावली की अजून सेप येतो गजरा बांधायला, गजरा सेप मध्ये दिसणार मिनी. आता दिसला का, आता याची बांधणी चालू झाली. समोरनं बघा गजरा कसा दिसतोय बघा, एकदम समोरनं बघा. आता सध्या जी नवीन कारागीर जे असतात ना, त्यांना असे गजरे बांधता येत नाही. आता गेले 20 वर्ष आमची या धंद्यात तिसरी पिढी आहे. आमचं कामच आहे 12 महिने. कारण त्याच्याने काय घरांदाज धंदा असल्यामुळं आम्हाला ती समधी माहिती आहे जास्त यातली. हो का, खूप अशी सुंदर पुडा तयार होतो. कोणाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर खालच्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा.